आमदरी येथील घटनेनंतर शाळेतील महिला शिक्षिका निलंबित. पुसद तालुक्यातील मौजे आमदरी येथील शिक्षण विभागाच्या गलथान व बेजबाबदारपणामुळे शालेय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत काही काळ मौजे आमदरी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून तणावाची परिस्थिती निर्माण केली होती. विद्यार्थिनीच्या मृत्यूस जबाबदार शिक्षिकेस त्वरित कायम निलंबित करावे, वाहन चालकास नवीन कायद्यानुसार त्वरित अटक करावी, तसेच आमदरी घाटात नेहमी अपघात होतात त्यामुळे गावालगत गतिरोधक बसवावे. मुलीच्या कुटुंबियांना शालेय विमा सोडून शिक्षकांनी कर्तव्यास कसूर केल्यामुळे शिक्षण विभागाकडून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या घालत महिला पालकांनी तब्बल 3 तास रस्ता रोको करून पोलिसांना वेठीस धरले. त्यावेळी त्वरित खंडाळा पोलीस स्टेशन ठाणेदार देविदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे, नायब तहसीलदार कदम साहेब, सामाजिक कार्यकर्ते बापूराव कांबळे पाटील यांनी मध्यस्थी करत त्वरित गटशिक्षणाधिकारी यांना बोलावून घेऊन रस्ता मोकळा केला. त्यावेळी पुसद पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी दोन्ही महिला शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले व इतर मागण्या मान्य केल्या.